आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. भारतीयांच्या अमेरिकन ड्रीमला ट्रम्प यांचा सुरुंग. अमेरिकेला उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जाणं आता सर्वसामान्य भारतीयांसाठी केवळ स्वप्नच राहण्याची भीती निर्माण करणारं वृत्त सामोरं आलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासाठी एक नवीन नियम आणला आहे. या नियमानुसार आता या व्हिसा अर्जासाठी $1,00,000 अमेरिकन म्हणजे जवळपास 88 लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या धोरणातही काही बदल करण्यात आले आहेत. अतिविशेष तांत्रिक कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेलं धोरण काही काळापासून टीकेचं लक्ष झालं होतं. या नियमांच्या आड राहून कंपन्या अमेरिकन स्थानिक कर्मचाऱ्यांऐवजी परदेशी कर्मचाऱ्यांची कमी पगारात भरती करत असल्याची ओरड होत होती. त्यामुळे अमेरिकेतील भूमिपुत्रांचं नुकसान होत असल्याचा आरोप केला जात होता. या बदलामुळे आता H-1B व्हिसाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी नवीन बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे H-1B व्हिसाच्या गैरवापराला आळा बसेल असा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार.
मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात 2 जवान शहीद झाले आहेत, तर काही जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अज्ञातांनी हल्ला केला. त्या ताफ्यात आसाम रायफल्सचे एकूण 33 जवान होते. अज्ञात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहेत, तर 4 जवान गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संबंधित परिसरात सुरक्षा आणि पोलीस दलाच्या जवानांची मोठी फौज घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. सध्या परिसरात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा स्कोच पुरस्कार. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा स्कोच पुरस्कार देण्यात आला आहे. धोबी घाटमधील तलाव बांधण्याच्या प्रकल्पासाठी बोर्डाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील पाणी टंचाईच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी हाती घेतलेल्या या प्रकल्पाने यशस्वीरित्या शाश्वत जलसाठा आणि हरित क्षेत्रामध्ये रूपांतर केले आहे. तसेच येथील अस्वच्छतेचे निवारण झाले आहे. कॅन्टोन्मेंट आणि आसपासच्या 25,000हून अधिक रहिवाशांना या प्रकल्पाचा थेट फायदा होत आहे. त्यामुळे उत्तम व्यवस्थापनात एक उदाहरण निर्माण झाले आहे. इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर पुरस्कार स्कोच समूहाचे अध्यक्ष समीर कोचर आणि कविता राव यांनी प्रदान केला. यावेळी बोर्डाचे मागील सीईओ राजीव कुमार, विद्यमान सीईओ विशाल सारस्वत आणि अभियंता सतीश मन्नूरकर हे उपस्थित होते. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा प्रकल्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, प्यास फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि सुधीर तुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने राबवण्यात आला आहे. मलप्रभा कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार चंद्रराज हट्टीहोळी यांचा अर्ज दाखल. एमके उबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याला पुनरुज्जीवित करणे आणि शेतकऱ्यांचे हित जपण्याचे आश्वासन विधान परिषद सदस्य आमदार चंद्रराज हट्टीहोळी यांनी दिले. मलप्रभा साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मलप्रभा म्हणजेच राणी शुगर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रराज हट्टीहोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. त्यानंतर कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा आणि आमतूर बाळप्पा यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केला. स्थानिक नेते, मोठ्या संख्येने शेतकरी आणि समर्थकांसोबत जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पॅनेलच्या इतर सदस्यांनीही त्यांचे अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितले की मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या समविचारी पॅनेलला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा असे विचार त्यांनी व्यक्त केले. ज्योती कॉलेजमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे, मात्र अनोळखी लिंक आणि अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नका. यामुळे वैयक्तिक नुकसान आहे. जर कोणी फसवण्याचा प्रयत्न करू पाहत असेल तर 1930 या क्रमांकाला माहिती द्या, असा सल्ला सायबर क्राईमचे दुंडाप्पा हडपद यांनी दिला. शुक्रवारी ज्योती कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स विभागातर्फे सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कॉलेजचे प्राचार्य ए.व्ही. पाटील होते. व्यासपीठावर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब मादार, बी.एस. चेचडी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम आणि गुन्हेगारीपासून दूर राहण्याची शपथ घेतली. विजयनगरात चोरट्यांनी बंद घर फोडून ऐवज लुटला. विजयनगरातील रक्षक कॉलनी येथे घरफोडीची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याबाबत विजयनगर येथील रहिवासी राहुल रमेश जोशी वय 38 यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जोशी हे दिनांक 28 जुलै रोजी बेंगलोरला राहणारा त्यांच्या कुटुंबांकडे गेले होते. तेथून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता परत आले. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील मौल्यवान साहित्य चोरले असल्याचे निदर्शनास आले. मात्र चोरीची रक्कम त्यांनी नेमकी सांगितलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता भारतीय दंड संहितेच्या कलम 454 अनुसार गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे.
बार असोसिएशनच्या बैठकीत विविध मुद्द्यांवरून गदारोळ. हायकोर्टाच्या निकालानंतर बेळगाव जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी घेण्यात आली. बार असोसिएशनच्या सभागृहात ही सभा सुरू झाली, मात्र सभेच्या सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते. मानद अध्यक्ष ॲडव्होकेट SS स्टीवर्ट सन्नमवर यांनी प्रारंभी उपस्थित वकिलांचे स्वागत केले. विषय पत्रिकेवरील मजकूर वाचल्यानंतर त्या सर्वसाधारण सभेत गोंधळाला प्रारंभ झाला. नंतर विविध विषयांवरून या सभेत गोंधळ झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.